तेव्हा तुझी सेवा केली. अरे मी नाही बोलवलं तुला, तूच आला, माझ्यावर चोरीचा आळा आला, फासावर द्यायला लागले. पण असं जाणार नाही, तुझा 7-12 उतारा बाहेर काढूनच मी जाणार. काय म्हणतात जनाबाई ऐका. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. हा पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. दरिद्र तो भाग्यवंत केला, दरिद्र तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला. अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. अर्थात हे भांडण नावाचं प्रकरण आहे. जनाबाई देवाशी भांडण करते, नवे नवे देवाला शिव्या देते. हो एवढ्या जनाबाई शिव्या देते तरी पण देव म्हणतो जने आणि 2-4 शिव्या दे. का बरं. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नासे कोडे सकळ विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, गोपाल रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गोपाल भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडी तया मागे पुढे, नासे कोडे सकळही. म्हणून आपण सुद्धा देवाच्या आवडीचे भाविक बना. आपल्याला पारमार्थिक भाविक बनता येत नाही. एक काम करा, देशासाठी धर्मासाठी जो काम करतो ना तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविक आहे. ऐका, देशासाठी समर्पण करा, धर्मासाठी समर्पण करा. मला असं वाटतंय तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविक आहे. पण तेवढी निष्ठा आपली असली पाहिजे. असं म्हणतात, कोण देवाच्या आवडीचा भाविक बनतो. भगतसिंगाला वयाच्या 22व्या वर्षी फाशीवर देण्यात आलं. का बरं. त्याचं कारण असं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्यावेळेला भगतसिंगाचं वय अवघं 10 वर्षाचं होतं. इंग्रजाच्या बंदुकीतील गोळ्या ज्या वेळेला संपल्या त्यावेळेला हिंदुस्थानी मरण थांबले होते. रक्ताने माखलेली माती भगतसिंगाने आपल्या हातावर घेतली, आपल्या छातीला लावली आणि सांगितलं, मा काळजी करू नको, एक दिवस बदला घेईल. तसंच केलं भगतसिंगाने. भगतसिंग जाता स्वातंत्र्य क्रांती करतायत, पण भगतसिंगाला अटक करण्यात येतं लाहोरच्या जेलमध्ये. आई बहीण भगतसिंगाला भेटण्यासाठी जाते. का. आता भगतसिंगाला 8 दिवसांनी फाशी देणार आहेत. आई रडत होती. भगतसिंग सांगत होते, मा रोना नाही, तू वीरो की माये. अरे मा, तुझ्या भगतनी क्रांती केली. काय क्रांती केली. भगतसिंग म्हणतात, मा तुझ्या भगतनी अशी क्रांती केली, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझ्या भगतसिंगाचं नाव अजर अमर राहणार आहे. अशी भगतसिंगाने क्रांती केली. उलट भगतसिंग म्हणतात, मा रडू नको, आज इथं आली पण मला 8 दिवसांनी फासावर देणार आहेत. माझी लाज घेण्यासाठी तू यायचं नाही. काय यायचं नाही. मला रडत रडत फासावर जायचं नाही, मला हसत हसत फासावर जायचंय, हसत जायचंय. भगतसिंग म्हणतात, मा रोना नाही, मा कळू दे हरामखोर इंग्रजांना. अरे या देशातील तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही,
तर या देशातील तरुणांना त्यांचा देश महत्वाचा आहे, या देशातील तरुणांना त्यांची माती महत्वाची आहे. अर्थात मायबाप हो, ज्यांनी देशासाठी धर्मासाठी समर्पण केलं ना, मला असं वाटतंय त्याला सुद्धा मोक्षच प्राप्त होतो. आपल्या देशावरील जो जवान आहे ना मायबाप, तो जर शहीद झाला ना, त्याला सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. का? तो देशासाठी धर्मासाठी त्याने बलिदान दिलेलं आहे, समर्पण केलेलं आहे, म्हणून तो सुद्धा देवाच्या आवडीचा भाविकच आहे. मायबाप हो, आपल्या लेकरांना चांगले संस्कार लावा आणि देशाच्या धर्माच्या देवाच्या आवडीचा भाविक बनवा. खरं तर लेकरांना घडवणं, लेकरांना वाढवणं महत्त्वाचं नाही, तर लेकरांना घडवणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर तुमच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य माता मावल्यांनो, तुम्ही सामान्य नाहीत. अरे स्वामी विवेकानंद घडले ना, आईपासून घडले. साने गुरुजी घडले ना, आईपासून घडले. आणि या हिंदवी स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जे घडले ना, तुमच्यापासूनच घडले. देवाने असे दोन देव आपल्या प्रत्येकाच्या घरी दिलेले आहेत. त्याचं नाव आहे माय आणि त्याचं नाव आहे बाप. ते गरिबाला सुद्धा दिसतात आणि श्रीमंताला सुद्धा दिसतात. अशा मायबापाची आपण सेवा करा. त्याच्या अगोदर सगळ्याला सूचना आहे, आपण जर जीवनामध्ये दारू पित असाल, व्यसन करत असाल, तर व्यसन करू नका. का करू नका? त्याचं कारण एक आहे. तुम्ही दारू प्याल, लिव्हर फुटेल, गुटखा खाल, तोंड फुटेल, पण या धर्ममंडपामध्ये येऊन बसाल, आयुष्याचं तुमचं बंधन तुटेल. खरं तर दारूपासून शारीरिक हानी आहे, कौटुंबिक हानी आहे, सामाजिक हानी आहे, आर्थिक हानी आहे. आर्थिक हानी आहे दादा, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी आहे, समाजामध्ये तुम्हाला कुणी विचारत नाही हो. कौटुंबिक हानी आहे, आपला परिवार लेकरं बाळं उघड्यावर येतात. संसार उद्ध्वस्त करते दारू, म्हणून बाटलीला स्पर्श नका करू. दुसरा, ज्या मायबापाने आपल्याला जन्म दिलाय त्यांना कधी विसरू नका. त्याचं कारण एक आहे, ज्याला हात नाही त्याला हाताचं दुःख विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याचं दुःख विचारा, आणि ज्याच्या जीवनातील मायबाप गेले त्यांना मायबापाचं दुःख विचारा. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा, पण एकदा मातीच्या आड गेलेली माय आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा पाहायला मिळणार नाही. नाही मिळणार. आई काय असते हो? आई दुधावरली साय, आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर, आई समृद्धाची घागर. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. जिच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं ना, तिला आई म्हणतात. माता माऊल्यांनो, तुमच्या सर्वांना माझा सवाल आहे,